आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा भारताचा अर्थसंकल्प हा सभागृहामध्ये सादर केलेला आहे. हे खूप मोठं रेकॉर्ड आहे, की एकच फायनान्स मिनिस्टर जवळ-जवळ 7 वर्ष सेम पोझिशनला काम करत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. बजेट म्हणलं की नेहमी असं असतं, की बाबा याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? एक मिडल क्लास नोकरदार जो वर्ग असतो, तो त्याचं लक्ष असतं, की मला टॅक्सेशनमध्ये काही सवलत मिळणार आहे का? काही गोष्टी स्वस्त होणार आहेत का? आणि ह्या जर झाल्या, तर मला याच्यामध्ये कसा फायदा घेता येईल? या सगळ्या गोष्टींचे प्रश्न हे लोकांना पडलेले असतात आणि ते बजेटची वाट बघत असतात. मग बजेटचे बरेच विश्लेषण हे येत असतात. काही चांगल्या चांगल्या गोष्टी येत असतात, काही याच्यावरती टीका करत असतात. पण आपण याच्यात बघून घेऊया, की चांगलं काय नेमकं प्रदर्शित झालेलं आहे, ज्याने माझ्या लाईफवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होऊ शकतो. इनडायरेक्ट बऱ्याच गोष्टी होत असतात, की वेगळ्या-वेगळ्या सेक्टरला गव्हर्नमेंट सपोर्ट करत असतं, की कशी देशाची प्रगती होणार आहे, कसं मार्केट थोडंसं अपस्किल होणार आहे, आपला जी-डी-पी कसा वाढणार आहे, ह्या बऱ्याच गोष्टी बजेटमध्ये डिस्कस करत असतात. पण या सगळ्या डायरेक्ट आपल्याला इम्पॅक्ट करत नाही. इनडायरेक्टली हळू याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती होत असतो. तर डायरेक्ट इम्पॅक्ट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देविदास दराडे म्हणजेच आपला बँकर दादा. आज घेऊन आलो एक स्पेशल विषय आपल्या बजेटवरती. आज आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत एक 2-3 बजेटचे जे महत्त्वाचे विषय आहेत, ज्याच्यामध्ये टॅक्सेशन असेल, काही गोष्टींच्या किमती ह्या कमी झालेल्या आहेत, त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. नंतर जे लोन घेणारे बॉरोवर्स आहेत, त्यांना याच्यामध्ये काही बेनिफिट्स मिळालेले आहेत का, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आणि कॅपिटल गेनचे जे टॅक्सेस असतात, जे ट्रेडिंगवरती, प्रॉपर्टी सेलवरती जे लागत असतात, याच्यामध्ये काय बदल झाले आहेत आणि ते कसे आपल्याला इम्पॅक्ट करू शकतात, या गोष्टी आपण आज व्यवस्थितपणे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा. नोकरदार वर्गासाठी सर्वात महत्त्वाचा आणि एक जवळचा विषय, जिव्हाळ्याचा विषय म्हणलं तरी हरकत नाही, तो असतो की टॅक्सेशन. तर या टॅक्सेशनमध्ये काही गव्हर्नमेंटनी केलेलं आहे का? मला या आर्थिक वर्षात नेमकी काही सवलत मिळणार आहे का? की बजेट आहे असंच राहिलेलं आहे, मला काही चेंजेस झालेले नाहीयेत. तर याच्यामध्ये आपण बघूया, की जे आपले 2 टॅक्स रेजिम आपण शिकलो होतो, ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम. तर जो ओल्ड टॅक्स रेजिम आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल गव्हर्नमेंटने केलेले नाहीत. जसे टॅक्सेस, जसे स्लॅब्स पहिले होते, जे डिडक्शन्स आपण घेऊ शकत होतो, ॲज इट इज ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस हा गव्हर्नमेंटने केलेला नाहीये. गव्हर्नमेंटनी जी न्यू टॅक्स रेजिम जी आहे, ही जी प्रणाली आहे, याच्यामध्ये काही चेंजेस आत्ता आणलेले आहेत, ते आपण आता बघणार आहोत. तर याच्यातनं असं दिसतं, की गव्हर्नमेंटला हळू सगळ्यांना न्यू टॅक्स रेजिममध्येच घेऊन जायचं आहे, की ओल्ड टॅक्स रेजिम मी थोड्या दिवसांनी डिस्कंटिन्यू करण्याचा प्रयत्न हा गव्हर्नमेंटचा दिसत आहे. आणि न्यू टॅक्स रेजिम ते लोकांपर्यंत प्रमोट करत आहेत, की कसं तुम्ही त्याला ऑप्ट करू शकता आणि तुम्ही त्याच्यात टॅक्सेस वाचवू शकता. तर याच्यामध्ये प्रामुख्याने झालेले बदल असे आहेत, जो टॅक्स स्लॅब्स होते, आपण इकडे बघू शकता, की आपले जे टॅक्स अगोदरचे होते, टॅक्स ब्रॅकेट जे होते न्यू टॅक्स रेजिमचे आणि आता हे बजेटनंतर न्यू टॅक्स रेजिमचे जे ब्रॅकेट्स आहेत, तर त्याच्यामध्ये काय होतं, की 3 लाखापर्यंतचा जो इन्कम आहे, तो दोन्हीमध्ये सेम आहे, की अप टू 3 लाख रुपीज आपल्याला कोणताही टॅक्स भरायचा नव्हता. आपण जर जुन्या याच्यामध्ये बघितलं, तर 3 ते 6 लाखापर्यंत आपल्याला 5% टॅक्स भरायचा होता. तर आता हे वाढवून त्यांनी 3 ते 7 लाख रुपये केलेलं आहे. म्हणजे 3 लाख टू 7 लाख पर्यंत मला 5% भरायचा आहे. म्हणजे 1 लाख याच्यामध्ये माझे वाढवलेले आहेत. नंतर जुन्या ह्याच्यात होतं, की 6 ते 9 लाख मला 10% टॅक्स भरायला लागत होता. आता तो 7 लाख ते 10 लाख मला 10% भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर 9 लाख ते 12 लाख 15% होता अगोदर. आता ते 10 लाख ते 12 लाख 15% आणि पुढच्या ज्या 2 आहेत, की 12 ते 15 आणि अबोव्ह 15 लाख, हे दोन्ही स्लॅब जसेच्या तसे आहेत दोन्हीमध्ये. म्हणजे बदल होण्याच्या अगोदर आणि बदल आता जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले आहेत त्याच्यामध्ये. ह्या दोन्हीमध्ये हे सेम रेझिम राहिलेत. आता याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती काय होणार आहे आणि ते कधीपासून सुरू होणार आहे? ही जी टॅक्स प्रणाली आता गव्हर्नमेंटने घोषित केली आहे, जे बदल त्यांनी आता घोषित केले आहेत, हे आर्थिक वर्ष 2025 जे सुरू झालेलं आहे आपलं 1 एप्रिलपासून, तेव्हापासूनच ॲप्लिकेबल आहेत. जर तुमचा काही टॅक्सेस, आता याच्यात प्रश्न पडतील, की माझा टॅक्स ऑलरेडी बराच डिडक्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये आता तुमच्याकडे जर हा डिडक्ट झाला असेल, त्याला काही हरकत नाहीये. याच्यामध्ये चेंजेस हे येणार आहेत. प्रत्येक कंपनीच्या एचआरला ह्या पॉलिसीज ऑप्ट कराव्या लागतील, सॉफ्टवेअर्स अपडेट करावे लागतील आणि त्याच्यानंतर आपला जो टॅक्स कट होऊन गेलेला आहे आणि नवीन नियमानुसार मला किती टॅक्स लागतो आहे, याचं कॅल्क्युलेशन होणार आहे. आणि याच्यामध्ये त्याचप्रमाणे नवीन याच्यामध्ये आपला टॅक्स हा डिडक्ट केला जाणार आहे. म्हणजे माझं काही नुकसान याच्यामध्ये होणार नाहीये. जो टॅक्स मला नवीन प्रमाणे द्यायचा आहे, त्याचप्रमाणे माझा टोटल टॅक्स हा डिडक्ट होणार आहे. दुसरं एक अतिशय महत्त्वाची याच्यामध्ये घोषणा जी झालेली आहे, जे स्टँडर्ड डिडक्शन, जे सॅलरीड लोकं असतात, ज्यांना सॅलरीमधून त्यांचा इन्कम मिळत असतो. आपण अगोदर पाहिलं, की त्याच्यामध्ये ₹50,000 स्टँडर्ड डिडक्शन हे मिळत असतं. आता त्याची मर्यादा वाढवून ती 50,000 वरून 75,000 एवढी मर्यादा केलेली आहे. म्हणजे अप टू ₹75,000 तुम्ही हे स्टँडर्ड डिडक्शन तुमच्या इन्कममधून घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुमचा डायरेक्ट टॅक्स हा वाचत असतो. नंतर जर पेन्शनर कोणी असेल, तर पेन्शनरच्या इन्कमवर जनरली टॅक्स लागायलाच नाही पाहिजे. पण याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. आपल्याकडे असेच नियम आहेत. जो इन्कम मिळतो त्याच्यावरती टॅक्स लागत असतो. तर पेन्शनरला सुद्धा एक स्टँडर्ड डिडक्शन असतं. ते अगोदर होतं ₹15,000. ते 15,000ची मर्यादा वाढवून त्यांनी आता ते ₹25,000 केलेलं आहे. म्हणजे ₹25,000चं डिडक्शन हे ज्यांना पेन्शनच्या स्वरूपात इन्कम मिळतो, ते स्टँडर्ड डिडक्शन घेऊ शकतात आणि नंतर राहिलेल्या इन्कमवरती टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे त्यांना हा टॅक्सेस भरायचा असतो.
आता हे चेंज केलेले जे ब्रॅकेट आहेत, की जो आपला पहिला 3 ते 6 लाख होता, आता तो 3 लाख ते 7 लाखापर्यंत केलेला आहे. आणि जे थोडेसे चेंजेस लाखभर रुपयाचे झालेले आहेत आणि प्लस हा जो स्टँडर्ड डिडक्शनचा इम्पॅक्ट आहे, की माझा 50,000 वरून 75,000 रुपयापर्यंत तो नेलेला आहे. तर याच्यामध्ये नेमकी किती बचत होऊ शकते? तर जो व्यक्ती 15 लाखांपेक्षा जास्त इन्कम कमवतो, जो म्हणजे 30% च्या ब्रॅकेटमध्ये जनरली जात असतो जास्त इन्कममुळे, तर त्या व्यक्तीचे साधारणतः 17,500 रुपयापर्यंत त्याची ह्या टोटल इन्कम टॅक्स म्हणजे वर्षाच्या अखेरीस बचत होणार आहे. म्हणजे जर अगोदर हा व्यक्ती 67,500 रुपये टॅक्स देत असेल, तर त्याला आता नवीन ह्या बदलामुळे 50,000 रुपये एवढाच टॅक्स भरायचा आहे. म्हणजे नॉर्मली त्या व्यक्तीचे 17,500 रुपये वाचणार आहेत. जर तुमचा इन्कम कमी असेल, तर तुम्हाला या ब्रॅकेटप्रमाणे तुमची थोडीफार बचतही होणार आहे. एक 2,000-4,000 रुपये तरी प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये वाचणार आहेत. तर मॅक्सिमम जे आपल्याला याच्यामध्ये बेनिफिट मिळालेलं आहे, ते 17,500 रुपये एवढं आहे. म्हणजे ज्याचा इन्कम जास्त आहे, तो हा 17,500चं बेनिफिट डायरेक्टली त्याला मिळणार आहे आणि त्याच्या लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट हा होणार आहे. आता आपण हे बघितलं की इन्कम टॅक्समध्ये कसं आपल्याला बेनिफिट हे मिळणार आहे. दुसरं आहे की जे आपण ट्रेडिंग्स करत असतो, म्हणजे लोकं शेअर्स घेतात, शेअर्स विकतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्युच्युअल फंड्स ते मोडत असतात. जेव्हा गरज असते तेव्हा ते रिडीम करतात आणि त्याच्यातून पैसेही मिळवत असतात. तर याच्यावरती अगोदरही काही टॅक्सेस होते, काही टॅक्सेस आकारले जात होते. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन असे 2 टॅक्सेस वेगळे-वेगळे असतात. जर तुम्ही घेतलेला शेअर किंवा केलेली इन्व्हेस्टमेंट ही वर्षभराच्या आतमध्येच मोडली, तर त्याच्यामध्ये ती शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये जाते आणि जी तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त वेळासाठी ठेवता ती लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये जाते. तर हा जो टॅक्स आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे मला जो प्रॉफिट मिळणार आहे तो 15% वरून वाढून 20% वरती नेलेला आहे. म्हणजे हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे जे ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी, की अगोदर तुम्ही 15% टॅक्सेस भरत होता शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवरती, आता तुम्हाला 20% म्हणजे 5% तुम्हाला एक्स्ट्रा भरायचे आहेत. आणि जर तुम्ही हे लाँग टर्ममध्ये ठेवले आणि विकले, वर्षभरापेक्षा जास्त तुम्ही ते शेअर्स होल्डिंग केले, म्युच्युअल फंड्स होल्ड केले आणि नंतर तुम्ही तुमच्या गरजेसाठी ते विकले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही प्रॉफिट होणार आहे, ते अगोदर त्याच्यावरती 10% एवढा टॅक्स होता, आता तो 12.5% म्हणजे 2.5% हा टॅक्स वाढवलेला आहे. तर हा एक इम्पॅक्ट तुमच्यावरती येणार आहे. मग याच्यामध्ये एक त्यांनी केलेलं आहे, की अगोदर काय होतं, की आपण जो इन्कम आपल्याला याच्यातून मिळायचा, जे शॉर्ट टर्म तुमचे जे लाँग टर्म कॅपिटल गेन जे होते, शॉर्ट टर्ममध्ये तर काही बेनिफिट नव्हता. लाँग टर्ममध्ये आपण जेव्हा एखादा इन्व्हेस्टमेंट आपण केलेली मोडतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे प्रॉफिट होतं, ते अप टू 1,00,000पर्यंत तुमचं जे प्रॉफिट होतं, त्याच्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स हा द्यायला लागत नव्हता. त्याचं लिमिट आता 1,00,000वरून वाढून 1,25,000 रुपये केलेलं आहे. म्हणजे जर तुमचं प्रॉफिट हे 1,25,000 रुपयापर्यंत असेल त्या आर्थिक वर्षामध्ये, तर त्याच्यावरती तुम्हाला कोणताही टॅक्स हा भरायचा नाहीये. जो आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो, तो कोणताही भरायचा नाही. जर याच्यावरती जर तुमचं प्रॉफिट गेलं, तर जो वरचा वाढलेला जो प्रॉफिट आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे 12.5% प्रमाणे टॅक्सेस भरायचे आहेत, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कोणत्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये जा. जरी तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल, तरीसुद्धा तुम्हाला हे 12.5% एवढीच रक्कम भरायची आहे, जे आपण अगोदर 10% भरत होतो. हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला याच्यातून जाणवतो, की जे टॅक्स याला आकारले जाणार आहेत, ते थोडेसे वाढलेले आहेत आणि आपल्याला जास्तीचा टॅक्स हा याच्या थ्रू भरावा लागणार आहे. पुढचा एक महत्त्वाचा बदल होता, की जे आपल्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज असतात, ज्या लिस्टेड गोष्टी नाही आहेत, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जसं गोल्ड आहे, माझा एखादा फ्लॅट असेल, मी लँड घेतलेली आहे. तर ही जेव्हा आपण घेऊन ती आपण विकत असतो, म्हणजे एखादा घेतो, इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो आणि नंतर काही कालांतराने बाजार वाढल्यावरती ते विकतो किंवा आणखी दुसऱ्या काही गरजांसाठी आपण प्रॉपर्टी विकत असतो. तो या प्रॉपर्टीमध्ये जो आपल्याला प्राईस हाईक मिळालेला असतो, की आपण एक 50,00,000ला घेतली आणि समजा 70,00,000ला विकली, तर ₹20,00,000 माझा जो हाईक आहे, याच्यावरती एक आपण कॅपिटल गेन नावाचा एक टॅक्स हा भरत असतो. तर या टॅक्सेसमध्ये थोडेसे बदल केलेले आहेत. अगोदर काय होतं, की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन याच्यावरती लागायचा जर प्रॉपर्टी तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर विकली. म्हणजे मी घेतली आणि विदिन 3 इयर्स मी ती प्रॉपर्टी ठेवली आणि लगेच विकून टाकली. तर मला तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून कन्सिडर व्हायचा आणि 3 वर्षापेक्षा जास्त जर मी ठेवली, तर ते मला लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये ही गणली जायची आणि त्याच्यानुसार मला टॅक्सेस भरावे लागायचे. तर आता त्यांनी काय केलेलं आहे, की हे लाँग टर्म कॅपिटल गेनचा जो पिरियड आहे, तो 3 वर्षावरून 2 वर्ष केलेला आहे. म्हणजे एक हा चांगला बेनिफिट आहे, की मी 2 वर्षानंतर ही प्रॉपर्टी विकू शकतो आणि मला याच्यामध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन प्रमाणे टॅक्सेसही भरावे लागतात. पण ह्याच्यामध्ये दुसरी ट्रिक काय आलेली आहे, की अगोदर काय होतं, की एक इंडेक्सेशन नावाचा प्रकार होता. म्हणजे मी प्रॉपर्टी समजा एक 5 वर्षापूर्वी घेतली होती, तेव्हा एक XYZ रेट होता आणि आत्ता काय रेट चालू आहे. याच्यामधली तफावत काढायची, की आत्ता वाढलेला रेट काय आहे आणि मी किती रुपयाला विकतोय आणि तो जो डिफरन्स आहे त्याच्यावरतीच मला हा टॅक्स भरावा लागतो. तर इंडेक्सेशन आता याच्यातून काढून टाकावा असा प्रस्ताव या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे. याच्यावरती कदाचित चेंजेस येऊ शकतात, थोडेसे अपडेट्स नंतर येऊ शकतात. पण आता प्रस्ताव तर असा आहे, की इंडेक्सेशन हा काढून टाकलेला आहे. तर स्ट्रेट फॉरवर्ड जे काही तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला 12.5% एवढ्या प्रमाणे तुम्हाला याच्यावरती हा कॅपिटल गेन टॅक्सेस हा भरायचा आहे. आणि जर शॉर्ट टर्म असेल विदिन म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्येच तुम्ही जर प्रॉपर्टी विकली, तर 20% एवढा कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला जो आपला प्रॉफिट असणार आहे त्याच्यावरती हा भरायचा आहे. तर याच्यामध्ये हे इंडेक्सेशनवरती काही चेंजेस आता जे गव्हर्नमेंटने याच्यामध्ये मांडलेले आहेत, ते खरंच होणार आहेत का? याच्यामध्ये काही चेंजेस अपील्स होत आहेत का?
ते आपण बघूयात आणि नंतर जर असं काही झालं तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ किंवा एखादा शॉर्ट आपण याच्यामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. आणखी एक अतिशय छान याच्यामध्ये बदल झाला की जे सोनं असतं, जे सोनं इम्पोर्ट करतात आणि त्याच्यानंतर दागिने वगैरे बनतात, तर याच्यावरची जी इम्पोर्टची जी ड्युटी असते, कस्टम ड्युटी, ती गव्हर्नमेंटने काल कमी केलेली आहे. आणि तुम्ही तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी मार्केट ऑब्झर्व्ह केलं असेल, काल सोन्याचे रेट एकदम खाली पडलेले आहेत. काही ठिकाणी 3,000, 3,500, 5,000 आणि सोनं हे खाली आलेलं आहे आणि लोकांनी रांगा लावल्यात सोनं घेण्यासाठी मार्केटला. तर हे सोन्याचे बाजार हे कमी झालेले आहेत. तर ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ज्याला बाबा काही घरामध्ये कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे की सोन्याचे रेट आता कमी झालेले आहेत. तुम्ही सोनं हे खरेदी करू शकता. हा एक पॉझिटिव्ह बदल जनरल पब्लिकसाठी हा झालेला आहे. नंतर आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये हे टॅक्सेशनसाठी झालं, नंतर कॅपिटल गेन वगैरे टॅक्सेस याच्यामध्ये काही बदल झाले, हे सोन्याचं झालं. तर बाबा जो लोन घेणार आहे याच्यासाठी याच्यामध्ये काही घोषणा झालेली आहे का? जी मुलं शिक्षणासाठी लोन घेत असतात, जे बिझनेसवाले लोन घेत असतात, यांच्यासाठी काही घोषणा ह्या अर्थसंकल्पात केलेल्या आहे का? तर ती आपण बघूयात. आता जे लोन घेणार आहे त्याच्यासाठी एक स्किल लोन जे स्टुडंट्सला मिळत असतं, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं की अप टू 7.5 लाख रुपयांचं लोन हे गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवरती त्या मुलांना मिळणार आहे बँकांमधून. म्हणजे मुलांना सिक्युरिटी द्यायची गरज नाहीये. तर विदाऊट सिक्युरिटी हे लोन तुम्ही बँकेमधून जी स्किल लोन्स आहेत ती घेऊ शकता. नंतर जे एज्युकेशन लोन मुलांना मिळत असतात शिक्षणासाठी, त्याच्यामध्ये 3% पर्यंत सबसिडी जी आहे ती गव्हर्नमेंट ही एज्युकेशन लोनवरती देणार आहे. अगोदरही गव्हर्नमेंट सबसिडी देत होतं. तर हे तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता, ही सबसिडी तुम्हाला कशी क्लेम करता येईल. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळ-जवळ 1,00,000 मुलांना प्रत्येक वर्षी ह्या सबसिडीचा फायदा हा घेता येणार आहे. त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. ते ॲप्लिकेशन भरताना तुमच्या बँकेमधून तुमच्या लक्षात येईल. तर या सबसिडीचा फायदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तुमचे व्याजाच्या रूपात जे पैसे जाणार आहेत ते तुम्ही 3% पर्यंतचे हे वाचू शकता. नंतर जे छोटे बिझनेसमॅन आहेत, ज्यांना एक व्यवसाय करतात, एखादी सर्व्हिस प्रोव्हाईड करतात, तर या लोकांना एक मुद्रा लोन नावाची जी योजना गव्हर्नमेंटने राबवलेली आहे, त्या योजनेमध्ये अगोदर काय होतं, त्याच्यामध्ये 3 गट पाडले होते त्याने, शिशु, तरुण, किशोर असे गट पाडले होते आणि त्याच्यानुसार ते लोन मिळायचे. ह्याची मॅक्सिमम लिमिटची जी कॅपिंग होती ती 10,00,000 रुपये होती. तर आता ही 10,00,000 रुपयांची लिमिट वाढवून त्यांनी 20,00,000 पर्यंत नेलेली आहे. म्हणजे जो अगोदरच्या याच्यामध्ये तरुण कॅटेगरी होतं, ज्याला 10,00,000 पर्यंतचं लोन हे मुद्रा स्कीममध्ये मिळत होतं, ते आता त्याला 20,00,000 पर्यंत मिळणार आहे. म्हणजे तो जो बिझनेस आहे त्याचा, ज्याच्यामध्ये त्याला 10,00,000ची वर्किंग कॅपिटल असेल किंवा एखादा टर्म लोन त्याला एक्सपान्शन करायचं आहे, ते कमी पडत होतं. तर तो व्यक्ती आता बँकेमध्ये जाऊन ते ॲप्लिकेशन, त्याचं लोन हे वाढवून घेऊ शकतो. त्याची जर एलिजिबिलिटी असेल, त्याच्याकडे डॉक्युमेंट्स असतील व्यवस्थित, तर त्याला हे आणखी 10,00,000 रुपये विदाऊट सिक्युरिटी हे मिळणार आहेत. तर हा अतिशय चांगला फायदा या लोकांना होणार आहे. आणि एक छोटे-छोटे जे व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांना याच्या थ्रू प्रोत्साहन मिळणार आहे की त्यांना ॲडिशनल फंडिंग हे बँकांकडून विदाऊट कोलॅटरल देता मिळणार आहे आणि ते हे याच्यासाठी वापरू शकतात. तर हा बदल सुद्धा गव्हर्नमेंटने सुचवलेला आहे. हा लगेच इम्पॅक्ट तुमच्या बँकेमध्ये येणार नाहीये. तुम्ही लगेच जाऊन बँकेमध्ये इन्क्वायरी करू नका. एक 15 दिवस ते 1 महिन्याभराचा कालावधी जाईल. याच्या अमेंडमेंट बँकांना सूचना गव्हर्नमेंटकडून येतील आणि बँकांना त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये हे बदल करावे लागतील की ही मुद्रा योजना अगोदर 10,00,000 पर्यंत होती. आता मला ती 20,00,000 पर्यंत कशी घेऊन जायची आहे, मला कशी याच्यामध्ये पॉलिसी फॉर्म्युलेट करायची आहे. तर या गोष्टीला एक 15 दिवस ते महिन्याभराचा कालावधी जाईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बँकांना याच्या टचमध्ये राहू शकता. त्यांच्याकडे हे ॲप्लिकेशन करून तुम्ही हे तुमचं जे लिमिट आहे ते 20,00,000 पर्यंत वाढवू शकता किंवा ज्याला नवीन घ्यायचं आहे तो अप टू 20,00,000 रुपये मुद्रा योजनेमध्ये लोन हे घेऊ शकतो. तर हे मुद्रा लोन कसे घ्यायचे, बँकेमध्ये देताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे लागतात आणि हे कसं मिळू शकतं, याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे बजेटवरचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल की कसं त्यांना याचं बेनिफिट हे झालेलं आहे आणि कसं ते बेनिफिट हे क्लेम करू शकतात. तर या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओज बघत राहा, तुमच्या फायनान्शियल ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल आणि असंच नवीन नवीन विषयाबद्दल आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.